1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील 26,000 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गजाननदादा पाटील मार्केट यार्ड शेगाव येथे लढा देत बेमुदत आठवण आंदोलन सुरू केले आहे। गत नागपूर येथील अधिवेशन काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2005 पूर्वी नियुक्त मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते। परत पावसाळी अधिवेशनात मुंबई येथे शासन न्यायालयात सकारात्मक प्रतिज्ञापत्र सादर करून जुनी पेन्शनसाठी सहकार्य करेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती, परंतु अद्यापही शासनाने दखल घेतली नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 वेळा राज्याच्या सर्वोच्च पवित्र सभागृहात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित अंशतः अनुदानित शाळा तुकड्यांवरील ज्ञानदानाचे पवित्र कर्तव्य करणाऱ्या 26,000 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक प्रतिज्ञापत्र शपथपत्र सादर करावे यासाठी शेगावात 1 ऑगस्ट पासून बेमुदत आठवण आंदोलनात शिक्षण संघर्ष संघटनेच्या राज्याध्यक्षा संगीता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते। शासनाने दखल घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करावी व सकारात्मक शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात लवकरच सादर करावे अशी मागणी करण्यात आली आहे। या आठवण आंदोलनात शिक्षण संघर्ष संघटनेच्या राज्याध्यक्षा संगीता शिंदे, कार्याध्यक्ष प्राध्यापक अशोक भराट, शरद तितरमारे, प्राध्यापक श्रीराम पालकर यांच्यासह राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहे। जोपर्यंत शासन दखल घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा संतोष पोळकट अकोला, काकासाहेब कोल्हे बीड, देविदास सोनोने जालना, दिगंबर बुगुल मूर्तिजापूर, अनिल घायवट, गणेश विस्पुते छत्रपती संभाजीनगर, विकास दिवे अमरावती, प्राध्यापक राहत अजीज बुलढाणा यांनी दिला आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।